बोल काय म्हणतो काही. हे अजून काही माहिती कळालेल्या आहेत मला. त्याच्यावर मी लेटर तुम्हाला दिलेले आहेत. त्याचबरोबर माझं पुणे मॉडेलचं काम मी 2 दिवस थांबायला लावलं होतं आणि ते काही काम चालू केलं नाही. नाही तर पाऊस चालू होता ना आपला. काल पाऊस नव्हता हा होता 2 आताशी उघडलाय. नाही काल पाऊस नव्हता आणि आजही वाट बघितली मी. मनीषाला कंटिन्यू कॉल केले, तिने काही उचलले नाही. मग शेवटी तुम्ही मला 4चा टाइम दिला, मी सकाळपासून वाट बघते. नाही आमची दुसरी कामं होते त्यामुळे तुम्ही म्हटले मीटिंगला चाललो, पण तिकडे मीटिंगलाही नव्हते. मला नाही दुसऱ्या कामासाठी गेलो होतो मी तिथे. आमचे दुसरे होते जोडीदार. अच्छा सर, मला एक विचारायचं आहे. आपली इथं गायरन जागा आहे, मनोहर जोशी साहेबांनी ती झुणका भाकर म्हणून याच्यासाठी दिलेली जागा आहे, ती केंद्र होतं. ठीक आहे, तर त्याच्यावरती मला असं बोलायचं आहे की ती जागा म्हणजे गायरन जागा असल्यावरती ती शासनाने जागा खाली करायला होती, तर त्याच्यावरती ग्रामपंचायतची बिल्डिंग आहे, मग तो अतिक्रमण नाही का? आता ते ग्रामपंचायत इमारत जे बांधली त्याला काही परवानगी घेऊन ते बांधकाम केलं असेल त्यावेळेस. आता ते डॉक्युमेंट सगळे जुने पाहून पण जर गायरन जागेत शासन कलेक्टर साहेब परवानगी देऊ शकतात, पण ती जागा खाली करायला लावली असं पण माहिती मला. ती माहिती कोणती सांगते तुम्हाला. आणि दुसरी सर, जी आपली म्हणजे मी ज्या गोष्टी मला माहिती आहेत, मी एक सामान्य महिला म्हणून मी तुम्हाला विचारते की माझ्या घरपट्ट्या आहेत तिथे 1.5-1.5 लाख रुपये माझी घरपट्टी वर्षाची मी भरती आहे. आता त्या दिवशी वावळताई म्हटलं की प्रत्येकाच्या घरी तर जाऊन गाडी थांबू शकत नाही कचऱ्याची. ठीक आहे, चौकात पुढे जाऊन थांबते, बरोबर सर? आपण घरपट्टी घेताना प्रत्येक घराची घेत आहे, बरोबर? मग प्रत्येक घराची घरपट्टी घेत असताना गाडी तिथे थांबणं अपेक्षित आहे? नाही सोसायटी असेल तर सोसायटीचे बाहेर जे काय रूट ग्रामपंचायतीने ठरवून दिलेले आहे त्यानुसार ते कर्मचारी घनकचऱ्याची गाडी घेऊन थांबतात, तेव्हा आपण लोकांना आणून दिलं पाहिजे. नाही विषय असा आहे सर, म्हणजे लोक ते कर्मचारी ते येऊन घेणार आहे ना. आपण जे काय कचऱ्याचे जे वर्गीकरण करायचे 2 ह्याच्यात ओला सुका ते आणून दिले त्याचे कलेक्शन घेतातच ना. आणि मी सर आता पेपर दिले, म्हणजे आजचे वेगळे आधी दिलेले, मग मला ते पेपर केव्हापर्यंत मिळतील? ती आता ती संपूर्ण माहिती काढायला सांगितलेलं आहे, त्याला थोडा कालावधी लागेल. तसं तुम्हाला आम्ही पत्र देतो, म्हणजे येईल तुम्हाला पत्र सोमवारी. माहिती उपलब्ध झाली आहे असं पत्र आले का तुम्ही या. त्याची जे काही शासकीय फी असेल माहिती अधिकाराची ती भरून आम्ही तुम्हाला ती माहिती उपलब्ध करून देऊ. आणि मला सर 2-3 अजून प्रश्न पडले, म्हणजे जी मी माहिती घेतली त्याच्यानुसार विचारतीये. आता जसं पाणी पुरवठ्याची बिलं आहेत, ठीक आहे, तर पाणी पुरवठ्याची बिलांचा ऑडिट होतो का आपला? कुठलं ऑडिट? ग्रामपंचायतचं होतं ना दरवर्षी, त्याच्या सगळेच खात्यांचे ऑडिट बिलं वगैरे सगळं? हो सगळं होतं. ओके. आणि त्याच्यानंतर जे जिओ लाईन होती त्याचा जो डिपॉझिट दिला होता आपल्याला, जिओ लाईन PWD कडून आपण जिओचं डिपॉझिट घेतलेलं, ते माहिती आहे की नाही माहिती नाही तुम्हाला, पण मी त्या माहितीवर पण बोलते. पूर्वी मागे झालेला विषय. हां, तर त्या डिपॉझिटचं काय केलं? माहिती तुम्हाला सांगतो. मला हे सगळे उत्तर केव्हा मिळतील आणि पुन्हा मिळतील? आता तुम्ही जी माहिती अधिकारात अर्ज दिलेला आहे त्यानुसार जे काही माहिती तुम्हाला माहिती अधिकारात तो त्याच्यात हे मेन्शन आहे नसेल म्हणजे नाही ना. आता तुम्ही ते जिओचे जे बोलले पूर्वी झालेले त्याची माहिती घेऊन मी तुम्हाला सांगतो, काही सांगण्याचा हे नाही ना. आणि सर, आता म्हणजे त्या दिवशी स्वतःच बाबू भाऊ म्हटले, तुम्ही बाहेर होते, की तुमची जागा अतिक्रमण मध्ये नाही, न्यूज बघा तेच तुम्ही, पण तुम्ही समाजाच्या हितासाठी ती जागा द्या असं त्यांचं म्हणणं आलं. ती न्यूज तुम्ही बघा, ते स्वतःच्याच तोंडाने बोललेले आहेत. ठीक आहे, तर मी माझ्या समाजाची, माझी स्वतःची म्हणजे समोर जर PWDची जागा आहे तर मी माझी जागा स्वतःची समाजाच्या हितासाठी का देऊ ना? आता तो तुमची वैयक्तिक जागा आहे, तुम्ही काय हेतून त्याचा वापर करायचा तुमचा अधिकार आहे. आणि सर, मी जेव्हा सरपंचांशी बोलते किंवा भाऊसाहेबांशी बोलते, फक्त उपसरपंचाचं जेव्हा मीटिंग असेल तेव्हा ते लोक बोलू शकतात. मी त्या दिवशी त्यांच्याशी बोलतीये, पण उपसरपंच कमी बोलत होते आणि सरपंच जास्त वेळ बोलायचं सोडून उपसरपंचच माझ्या प्रश्नांची उत्तरं देत होते. त्यांना असं विचारलं की ते सरपंच आहेत ते मला उत्तर देतील कारण ते खुर्चीवर बसलेले आहेत. त्यांचं म्हणणं आलं की त्यांना ते बोलता येत नाही. मग माझं म्हणणं आलं, जेव्हा आपण एखाद्या खुर्चीवर बसतो, पदावर बसतो, तर त्याला ह्या गावाची माहिती पाहिजे.
काय चाललंय काय नाही, ठीक आहे. ते बोलले की त्यांना माहित नाही. मग जेव्हा आपण कुठल्याही खुर्चीवर बसताना त्या गोष्टीची आपण माहिती घेतो आणि मी बसतो. पण माझ्या प्रश्नांची उत्तर उपसरपंच देत होते, नाही की ते देत होते. त्याच्यानंतर मला जे झालेला त्रास हे तुम्हालाही माहिती असेल. परस्पर उपसरपंचांनी माझी कचऱ्याची गाडी बंद केली 8 दिवस. का तर मी ग्रामपंचायतवर बोट उचललं म्हणून. मग सामान्य माणूस कसा समोर येईल? हे काय करतात, ज्यांनी लाईक केले, कमेंट्स केले की त्याला उचलून आणणार, त्याचे कमेंट्स डिलीट करायला लावणार. त्याच्यानंतर मी जर ग्रामपंचायतवर बोट उचललं तर त्यांनी त्याच्या दुसऱ्या दिवसापासून माझे 90 फ्लॅट आहेत, तिथे फ्लॅट धारक आहेत. तर मला माहित नव्हतं 7 दिवस कचऱ्याची गाडी चालली नाही. जेव्हा मला फोन आला त्यावेळेस मी इथं आली घरपट्ट्या घेऊन की माझ्या घरपट्ट्या क्लिअर आहेत, तरी सुद्धा तुम्ही मग का गाडी पाठवली नाही असं माझं म्हणणं आलं. त्या क्षणी त्या दिवशीही नाही पाठवली. दुसऱ्या दिवशी सकाळी फोन केला तेव्हा म्हटलं की ब्रेकडाऊन आहे असं कर्मचाऱ्यांनी सांगितलं आम्हाला. म्हटलं ठीक आहे. पण ज्यावेळेस आम्ही भाऊसाहेबांना सांगितलं त्यांनी त्याच्यावरती लगेच गाडी पाठवून दिली त्या दिवसापासून. पण म्हणजे जेव्हा आम्ही ऑब्जेक्शन उचलतो कुठल्या गोष्टीवर, मग जेव्हा तुमच्यावर ऑब्जेक्शन उचललं की तुम्ही लगेच त्याचं तोंड दाबणार का? भाऊसाहेब 2-3 दिवस त्यांच्याकडे कचऱ्याची गाडी आली नाही. मग त्यांनी जर ग्रामपंचायतीवरती प्रश्न उपस्थित केले तर त्यांची कचऱ्याची गाडी बंद होणं हे योग्य आहे का? नाही ते नाही मला माहित, पण ज्यावेळेस त्यांचा माझा संपर्क झाला ताईंचा, मग त्याच्या दुसऱ्या दिवशी मी गाडी पाठवून देऊन तो कचरा आम्ही ते उचललेला आहे. पण सर आता कशाच्या संदर्भात कनिका मॅडमने तुम्हाला लेटर दिले? माहिती अधिकारातली त्यांनी दिलेली 1/4/2018 ते 10/6/2026 ची त्यांना माहिती पाहिजे. अच्छा. मग आता ते जे काही त्यांनी अर्ज दिलाय ते संपूर्ण त्याचे व्यवस्थित वाचन करून जे काय आवश्यक माहिती पीडब्ल्यूडीने त्यांना जी नोटीस पाठवली आहे हं. त्या तो आपल्या अखत्यारीतला विषय नाही माझ्या पीडब्ल्यूडी. बरोबर. परंतु बाबू भाऊंनी नोटीस दिली असं कनिका मॅडमचं म्हणणं आहे. बाबू वंशी तुम्ही त्या संपर्क साधा, ते तुम्हाला त्याचे उत्तर देते. आणि भाऊसाहेब म्हणून सर तुम्ही नोटीस कुठली आपल्या ग्रामपंचायत मधनं जाते तर भाऊसाहेबांची सही पाहिजे किंवा सरपंचांची सही पाहिजे. उपसरपंचांनी परस्पर माझ्या रिलेटेड तो लेटर दिला. फर्स्ट, जर माझा एकटीचा गेट आहे तर जिथे गायरन जागा आहे तिथे ग्रामपंचायतनी बिल्डिंग बांधली आहे. ती जेव्हा मनोहर जोशी सर मुख्यमंत्री असताना ती जागा झुणका भाकरसाठी दिली होती, तिथं ग्रामपंचायतनी बिल्डिंग बांधली. हे लिगली आहे का? त्याचे पेपर्स आहेत का आपल्याकडे? ते डॉक्युमेंट्स ग्रामपंचायतचे आहेत. ही जागा जर दुसऱ्याची आहे मग तुम्ही तिथं बिल्डिंग बांधली आहे, ती कुणाकडे आहे? ती रेंट आउट कशासाठी केली आहे? ती कुणाला दिली आहे? मग त्याचे उत्तर आहेत का? आणि मेन म्हणजे भाऊसाहेबांनी लेटर द्यायचं पीडब्ल्यूडीला सोडून लेटर कुणी दिलाय? उपसरपंचांनी. म्हणजे एकट्या महिलेलाच टार्गेट केलं. नारायणगावमध्ये जिथे खेबड्यांची वड्याची गाडी आहे त्याच्या बाजूला पानटपरी आहे, हार आहेत, ही गाडी पण म्हणजे अतिक्रमण आहे, त्याच्याबद्दल नाही लेटर दिलं. फक्त माझ्या एकटीबद्दलच लेटर दिलं. त्याचबरोबर पीडब्ल्यूडीची समोर जागा आहे, ती गव्हर्नमेंटची जागा, तुम्ही त्याच्यात गाळे लावले, त्यांनाही लेटर नाही दिलं, फक्त मलाच दिलं. मग हा न्याय आहे का? पण तुम्ही अतिक्रमण केले असं पीडब्ल्यूडी वाल्यांचं म्हणणं आहे, तसं तुम्हाला नोटीस पण आली. मग तुम्ही एवढा तांडव का करताय? मला तेच विचारते की माझी एनए प्रॉपर्टी आहे, माझे सँक्शन आहेत, रोडला किती जागा सोडायचे. त्याच्यानंतर जेव्हा 40 वर्षापासून जो गेट टाकला त्याच्यानंतर तुम्ही तोंडी भाषा सांगता, इकडे 4.5 मीटर सरकवा, इकडे 4.5 मीटर सरकवा. मग आता जर इकडे 4.5, जर रोडच 12. ओके, मी जाऊ का तिकडे? आमचे सरपंच थांबले. नाही ना, 2 मिनिटं सर, मग तुम्ही जा ना. माझ्या प्रश्नांची उत्तर भेटली की तुम्ही जा. मी सकाळपासून तुमची वाट बघतीये. म्हणजे मी सकाळी तुम्हाला फोन लावला, दुपारी लावला, तुम्ही म्हटले मीटिंगला चाललो. त्याच्यानंतर मग तुम्ही सांगितलं त्या टायमिंगला आलो ना. हा ठीक आहे, थँक्यू त्याच्यासाठी. तसं काही नाहीये, सहकार्य करताय तुम्ही, मी तुम्हाला बोलत नाही. पण तुमच्या नकळत आज भाऊसाहेब ग्रामपंचायत मध्ये आहेत, ते बाजूलाच आहे आणि उपसरपंच एका महिलेला टार्गेट करतोय आणि परस्पर सांगताय की हे मिटलंय. हे मी काहीच असं सांगितलं नाही तरी हे मिटलंय असं सांगितलं जात आहे. बरोबर सर? प्लस मी केस मागे घेतली असं सांगितलं जाते. असं काहीच घडलेलं नाहीये, खोट्या अफवा आहेत ह्या सगळ्या. मला एवढंच सांगायचंय की जे मी माहितीचे अधिकारी पेपर्स मागितले ते द्यावे आणि पीडब्ल्यूडीला जे लेटर पाठवलंय मी त्यांनाही लेटर दिलेले आहेत. मला तुम्ही सगळे पेपर्स दाखवा. माझी अतिक्रमण आहे
हे पण तुम्ही दाखवा. आणि जेव्हा अतिक्रमण असेल तेव्हा स्वतः कनिका खैरे मागे घेईल, पण त्याचबरोबर अतिक्रमण निघलं तर सगळंच नारायणगावचं निघायला पाहिजे. फक्त एकालाच टार्गेट करू शकत नाही. का तर तुमचं 2017 पासून मी खूप सहन करते आणि फक्त मलाच टार्गेट केले गेले, फक्त माझीच नोटीस दिली का. आणि जेव्हा जाब विचारतो तेव्हा तुम्ही त्याचं, माझी कुठली कुठली लोक जुनी असतील जे माझ्याकडे पूर्वी असतील त्यांना फोन लावणं, त्यांना म्हणणार तुम्हाला आम्ही पैसे देतो, तुम्ही त्यांच्याविषयी बोलाल का, हां तुम्ही त्यांच्याविषयी कंप्लेंट करा. ह्या अशा अनेक गोष्टी रात्रीपासून घडायला लागल्या परत. म्हणून मी शांत बसली होती, मला नाना म्हटले जाऊन दे म्हणून. पण ठीक आहे, पण जेव्हा आपल्या इज्जतीवर जो बोट उचलतो ना, आम्ही हे नाही कुठल्या पैशासाठी करत नाही काय करत. जर माझी लिगली जागा जर रोडमध्ये जात असेल तर मी PWD वाले बघू. मग जर ग्रामपंचायत वाले बोलतात आमचं अतिक्रमण आहे तर अख्ख्या नारायणगावचं अतिक्रमण त्यांनी हटवायला पाहिजे. फक्त एकाला न्याय द्यायचा आणि दुसऱ्यांना न्याय नाही द्यायचं. गाळेवाले म्हणतात की बाबूभाऊंनीच आम्हाला बाईट द्यायला लावली की हे गाळे आम्ही त्यांना कुठलं पाकिट देत नाही आणि XYZ. गाळेवाल्यांनी आम्हाला कबूल केल्या त्या गोष्टी. म्हणजे त्यांच्याही अनेक गोष्टीचे व्हिडिओ आहेत आमच्याकडे की बाबूभाऊ अशा गोष्टी बोललेले आहेत. झुणका भाकरी केंद्राचा काय विषय? झुणका भाकरी हे केंद्र आहे ना, जेव्हा मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना त्यांनी हे केंद्र त्यांना दिलं होतं झुणका भाकरीसाठी. तर तिथे आता झुणका भाकरी सोडून तिथे फक्त गायरन जागेमध्ये ग्रामपंचायतची बिल्डिंग आहे. मग ते अतिक्रमण नाही का? भाऊसाहेब यावर काय तुमचं म्हणणं ही आहे? जी ग्रामव्य इमारत म्हणता तुम्ही ना, ती कलेक्टरांकडून जागा हस्तांतरित करून त्याच्यावर इमारत बांधली असेल. ती फार पूर्वीची आहे, ती कागदपत्र हे करून तुम्हाला पण जर माहिती आहे. कलेक्टरांकडून ऑर्डर असेल सर, तर मग ते शासनच परत कसे ती जागा नोटीस देऊन खाली करायला होते? आता तुम्ही जे म्हणता ते याची खात्री करून घेतो. तुम्ही म्हणता ना ती हे करायला लागली तर तशी ते काम नाही, माझं म्हणणं सर एक आहे, तशी माझं काही- थोडंसं ऐका गेट ना, ऐका थोडा ना. गेट पुढं होता तर तुम्ही एवढं सगळ्यांनी एवढं मला म्हणजे आमचं नाव खराब करायचा एक तर प्रयत्न झाला याच्यात. मग अख्ख्या नारायणगावमध्ये जागोजागी अतिक्रमण आहे, मग ते कोण काढन? ग्रामपंचायतचा रोल तेवढाच असतो की जेव्हा आम्ही ग्रामपंचायतच्या जागेमध्ये गाळे बांधले असतील, ग्रामपंचायतच्या जागेमध्ये मी घर बांधलं असेल तर तुम्ही अतिक्रमण सर समजू शकता. पण ही मी माझ्या प्रायव्हेट प्रॉपर्टीत मी जर माझे गाळे बांधो किंवा मी माझं घर बांधो, त्याच्यावरती येऊन ते म्हणतात की मी तिथे उभा राहिलो असतो. तुम्हाला तो अधिकारच नाहीये. माझ्या प्रॉपर्टीमध्ये, खाजगी प्रॉपर्टीमध्ये मी झोपडी बांधो नाही तर पत्र्याचे गाळे बांधू. मला हेच म्हणायचं की माझ्या खाजगी जागेमध्ये कोणीच येऊ शकत नाही, कारण तसा 7/12 माझ्या नावावरती. ग्रामपंचायतच्या नावावर होता का सर 7/12? ते म्हणतात ना की ज्यावेळेस मला कळालं की तिकडे गाळ्यांचं काम चालू आहे, मी तिथे उभा राहिलो असतो. तुम्ही कसे उभे राहिले असते? आता हा तुमचा जो चाललाय ना संघर्ष, PWD ते बरोबर ना सर, ह्याच्यात तुमचा रोल नव्हता. पण माझं म्हणणं होतं जर ग्रामपंचायतला एवढंच आहे तर मग ग्रामपंचायतवाले बोलतायत मग ते गाळे खाली करून घ्यावे. अजून स्टे ऑर्डर नाही, ग्रामपंचायतच बाजू घेते ना त्यांची. आज PWDच्या जागेमध्ये गाळे आहेत त्याची ग्रामपंचायतच बाजू घेते. नाही की आम्ही घेतो, नाही की फक्त तुम्ही घेत पण नाही घेत, उपसरपंच घेतात. मग निर्णय नारायणगावचे उपसरपंच घेतात की भाऊसाहेब घेतात? नाही, त्याच्यासाठी नारायणगाव ग्रामपंचायतीला ग्रामपंचायतीची कार्यकारिणी, लोकांनी निवडून दिलेले तिथे लोकनियुक्त सरपंच आहेत, सदस्य आहेत, हे त्याच्यावर डिसिजन घेतात. पण कनिका खैरेंचा असा आरोप आहे की डिसिजन बाबू पाटे घेत आहेत. ना आता ते त्यांचं म्हणे, पण तसं नाही होत. नाही ना, तसं आहे ना सर. कचऱ्याची गाडी, मी जेव्हा सर ऑब्जेक्शन उचलला तर कचऱ्याच्या गाडीवाल्याला विचारलं सर. नाही सर, विषय बदलू नका तुम्ही. नाही सर, मला हे म्हणायचंय की कचऱ्याची गाडी जेव्हा माझी बंद केली त्याचं रिझन मी तुम्हाला विचारलं. तुम्हाला कळल्यावर तुम्ही पाठवलं, हे मला मान्य आहे. पण आपल्या नकळत आपले कर्मचारी तुमचं ऐकायचं सोडून उपसरपंचाचं ऐकतायत. घटना घडल्या त्या आम्हाला माहित नव्हत्या. मग ते माहिती होणं गरजेचं होतं ना सर. माझी काय चुकी आहे? आल्यानंतर आम्ही कचऱ्याच्या गाडीचे पण तरी पण सर त्रास देणं गरजेचं चालूच आहे ना आम्हाला. म्हणजे मुद्दामून त्रास देणं. ग्रामपंचायत प्रशासनामार्फत कुठल्याही गावातल्या नागरिकाला कुठल्याही प्रकारचा त्रास दिला नाही. एक महिला म्हणून मला त्रास होतोय ना सर. नाही, तुम्ही आमच्या भगिनी, आम्ही कशाला त्रास देऊ तुम्हाला? तुम्ही नाही देत. जेव्हा जे ग्रामपंचायत तुमच्याकडे आहे, पण आपल्या अंडर सरपंच आहेत. सरपंच ताईंचाही त्रास नसतो मला. उपसरपंच मला माझ्या प्रत्येक गोष्टीत अडथळे घालतायत.
मग त्याचं रिझन तुम्ही कधी नाही विचारलं का सर 8 दिवस तू गाडी का नाही पाठवली, का थांबवली? याविषयी आता तुमचं जे म्हणणं आहे ना, उपसरपंच तुम्हाला टार्गेट करते किंवा काय, तो उपसरपंच तुमचे एक मीटिंग घ्या, आपण इथं समोर समोर हे करू. हा? मला पण कॉलेज रोडला जायचं, तिथे सरपंच ते थांबवून लोक ठीक आहे, काय हरकत नाही. मला फक्त याची उत्तरं द्या सर, हो विनंती असेल आपल्याला. हो, हो. बाकी लवकरात लवकर मला कळवा, कारण का 8 दिवस होऊन गेले, हो. माझी सगळी कामं थांबलेली आहेत. ठीक आहे, थँक्यू.